नमस्कार, रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 6 यातील हा तिसरा व्हिडिओ आपण पाहत आहोत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण फायलम फोरिफोरा हा पाहिला होता। त्यानंतर आता आपण गोलकृमी प्राणी संघ अर्थात फायलम ॲस्केलमिंथस हा आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर या प्रकरणामध्ये आपण या फायलम्स मध्ये असणारे किंवा या प्राणी संघाचे जे काही वैशिष्ट्य असतात ते आपण या ठिकाणी पाहूया। आता फायलम ॲस्केलमिंथस यामध्ये काय प्राण्यांची कशा पद्धतीची वैशिष्ट्य असतात ते पहा। अ बॉडी ऑफ दिस एनिमल इज द लॉंग थ्रेड लाइक अँड सिलेंड्रिकल। बॉडी ही थ्रेड लाइक असते आणि सिलेंड्रिकल असते। हेन्स वी आर दे कॉल्ड ॲज द राउंड वॉर्म्स। म्हणून त्याला आपण काय म्हणतो, राउंड वॉर्म असं म्हणतो। दीज एनिमल आर आयदर फ्री लिव्हिंग और एंडोपॅरासाइट। फॉर फ्री लिव्हिंग एनिमल आर आयदर एक्वेटिक और टेरेस्ट्रियल। बॉडी ऑफ दीज एनिमल इज द ट्राइप्लोब्लास्टिक and pseudocoelomate. Body of this animal is the non-segmented and covered with a tough cuticle. These animals are unisexual. Example: Ascarism, filarial worm and loa worm म्हणजे eyeworm. ही त्याची एक्झाम्पल आहे। आता म्हणजे सर्वसाधारणपणे ही जे काही त्याची 5 वैशिष्ट्ये आहेत ते आपण पूर्ण मराठीमध्ये पाहूया। गोलकृमी प्राणी संघ। या प्राण्याचं शरीर हे सामान्यतः लांबट असतं, लांब बारीक धाग्यासारखे असते किंवा दंडगोलाकार असते, म्हणून यांना गोलकृमी असे म्हणतात। या गोलकृमी प्राणी हे काय करतात, स्वतंत्र राहत असतात किंवा अंतःपरजीवी असतात, म्हणजे दुसऱ्याच्या शरीरामध्ये देखील जाऊन हे राहू शकतात। याशिवाय हे स्वतंत्र राहणारे हे जे काही प्राणी असतात हे जलवासी किंवा भूचर असू शकतात, म्हणजे पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि जमिनीवरती पण राहू शकतात। या प्राण्याचे शरीर हे त्रिस्तरीय असते आणि यांच्या शरीरामध्ये आभासी देहगुहा असते। हे प्राणी एकलिंगी असतात। उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं तर आपल्याला जे काही आपल्या पोटातील जंत असतील, ॲक्सेरीज, याशिवाय हत्ती रोगाचा जो काही जंत आहे, फिलारिया वॉर्म, डोळ्यातील जंत, लो इत्यादी हे जे काही घटक आहेत मित्रांनो, हे सर्वच्या सर्व आपल्या शरीरामध्ये या गोलकृमी देखील असतात। हे डोळ्यातील जंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हे हत्तीचा या ठिकाणी फिलारियल वॉर्ममुळे हत्ती रोग होतो, तुम्ही पाहिले असेल देखील आपल्या आसपास एखाद्या उदाहरण द्यायचं। तर या पद्धतीने हे जे काही वॉर्म असतात ही त्याची स्पेसिफिकेशन आहेत, वैशिष्ट्य आहेत। आता यामध्ये आपल्याला फायलम ॲनेलिडा पाहूया आपण। फायलम ॲनेलिडा। आता हे सर्वसामान्यपणे आपण ही बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की ह्या फायलम ॲनेलिडा या प्राणी संघातील जे काही प्राणी असतात हे पद असतो। आता बॉडी ऑफ दिस एनिमल इज द लॉंग सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड। म्हणजे ह्या शरीर हे जे काही ॲनेलिडा मधील जे काही प्राणी आहेत हे कसे असतात, लॉंग सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकल सेगमेंटेड असणारे अशा पद्धतीचे प्राणी असतात। मोस्ट ऑफ दिस एनिमल are a free living but few are ectoparasite. Free living animal may be the marine or a freshwater dwellers or a terrestrial. These animals are triploblastic, bilaterally symmetrical and ecolomate. म्हणजे मित्रांनो ही जे काही या संघातील जे काही प्राणी आहेत, कोणत्या प्राणी संग्रहालयामध्ये, तर हे जे काही प्राणी संग्रह आहेत तुम्ही हे यातील अनेक उदाहरण तुम्ही पाहिलेले आहेत, त्याला आपण मराठीमध्ये वलयी प्राणी संघ म्हणतो, म्हणजे फायलम ॲनेलिडा। या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झाली, एन पाहिलं एम आलेला। ओके, आता या पद्धतीने ह्यांचं जे काही शरीर आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या शरीराची रचना दिसून येते। हे कशा पद्धतीने असतं किंवा यांची वैशिष्ट्ये काय। मूळतः हे काय असतात, लांबट असतात आणि दंडाकृती असतात आणि यांच्यामध्ये काय खंडी भवन म्हणजे मेटामेरिक सेगमेंटेड असतं। या पहा 1 2 3 4 अशा पद्धतीचे संकेत असतात, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी म्हणजे सेगमेंटेड वॉर्म असं त्यांना म्हटलं जातं। आता यातील जे काही बहुतेक जे काही प्राणी असतात हे प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी म्हणजे ॲक्टोपॅरासाइट देखील असतात। हे स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यामध्ये असतात आणि हे गोड्या पाण्यामध्ये पण आपल्याला खाऱ्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये देखील हे प्राणी आढळतात किंवा भूचर देखील असू शकतात, ते जमिनीवरती देखील आपल्याला दिसून येतील। आता या पद्धतीच्या प्राण्यामध्ये हे जे काही प्राणी असतात हे प्राणी
हे त्रिस्तरीय द्विपार्श्व सममिती असणारे आणि सत्य देहगुहा असणारे. द्विपार्श्व सममिती म्हणजे असं एका अक्षातून जर आपण गेलो तर त्याच्यातून आपल्याला सामान्यपणे काय दिसून येईल त्याच्यातून, तर त्याचे आपल्याला दोन तुकडे समान झालेले आपल्याला दिसून येतील. त्याला आपण द्विसममिती पार्श्वभूमी असं त्याला सममिती शरीर असं म्हणतो. यांच्यामध्ये सत्य देहगुहा असते, लक्षात ठेवा मित्रांनो. ही वलयी प्राणी संघाची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे त्याला आपण साधारणतः काय म्हणतो, फायलम ॲनिलिडा. या फायलम ॲनिलिडा मधील हे जे काही प्राणी असतात या प्राण्याची वैशिष्ट्ये ही अशी असतात. त्यानंतर आणखी काही वैशिष्ट्य पाहू. दे हॅव द पॅरापोडिया आर स्टक फॉर लोकोमोशन. Their body is covered with a special cuticle. These animals are either hermaphrodites or unisexual. Example: earthworm, leech, nereis, etc. म्हणजे या पद्धतीने मित्रांनो यातील जे काही प्राणी असतात त्यांची जे काही वैशिष्ट्य असतात ही वैशिष्ट्ये आणखी आपण याच्यामध्ये सांगू शकतो. हे या ठिकाणी स्पेशल याचं क्युटिकल पहा. ही वेगळ्या प्रकारची अशी त्यांची सेगमेंटेड या ठिकाणी बॉडी असते. म्हणजे त्याला आपण वलयी प्राणी संघ असं त्याला म्हणत असतो. त्यांचे प्रचलन होण्यासाठी किंवा हे जाण्यासाठी यांच्यामध्ये दृढ रोम म्हणजे सिटी किंवा परापाद म्हणजे पॅरापोडिया किंवा चुसक म्हणजे सकर यासारखे अवयव असतात. म्हणजे चावणारे त्यांना चावता यावे अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये अवयव असतात. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते, त्याला क्युटिकल असं म्हणतात. एक विशिष्ट प्रकारचं याच्यावरती उपचर्म असते म्हणजे त्याला क्युटिकल आपण त्याला असे म्हणूया. आता ह्याची सर्वसामान्य आपल्याला उदाहरणे भरपूर आपल्याला सांगता येतात. कोणकोणते? हे प्राणी आपल्याला उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. गांडूळ असेल, जळू असेल, नेरीस असेल, हे सर्व या पद्धतीची याची जी काय उदाहरणं आहेत ते उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली. यानंतर आपल्याला दुसरा फायलम, याच्यानंतरचा पुढचा जो काय क्लासिफिकेशन फायलम आहे तो आहे या ठिकाणी फायलम आर्थ्रोपोडा. कोणता फायलम आहे या ठिकाणी? आर्थ्रोपोडा हा फायलम आपल्याला पाहायचा. फायलम आर्थ्रोपोडा. These animals have joint appendages, hence they are called as the arthropods. म्हणजे या प्राण्याचं शरीर छोट्या छोट्या तुकड्यांनी तयार झालेले असे भाग असतात, त्यांना उपांगी असं म्हणतात. म्हणून या प्राण्यांना आपण संधिपाद प्राणी असे म्हणतो. A planet Earth has the highest number of the animal for this phylum. Hence, this is the largest phylum with a highly successful animal in a animal kingdom. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती ह्या फायलमची सर्वात जास्त संख्या आहे. फायलम म्हणजे या फायलममध्ये या प्राणी संघामध्ये असणाऱ्या या प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. म्हणून हा जो काही दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल एनिमल इन अ एनिमल किंगडम. हे संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यामधील सर्वात मोठा आणि सगळ्यात जास्त स्ट्रगल करणारा, जीवन संघर्षामध्ये सर्व प्रकारे यशस्वी झालेला सक्सेसफुल एनिमल, हायली सक्सेसफुल एनिमल इन एनिमल किंगडम असा हा या ठिकाणी हा फायलम मधील हे सगळे प्राणी आहेत. These animals are found in the type of the habitat ranging up from a deepest ocean to the highest mountain. म्हणजे कुठे नाहीत असं नाहीये. हे प्राणी अगदी समुद्राच्या खोल तळामध्ये पण आहेत आणि याशिवाय अगदी आपल्या उंच सर्वात जे काही शिखर आहे, पर्वत शिखर असतील याच्यावर देखील आपल्याला या प्राण्याचा अधिवास आपल्याला आढळून येतो. बॉडी ऑफ दिस एनिमल इज द ट्रायप्लोब्लास्टिक युनिट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. म्हणजे ह्या जे काही प्राणी असतात ह्या प्राण्यांचे शरीर हे त्रिस्तरीय देहगुहायुक्त द्विपार्श्व सममित असते आणि ते खंडीभूत देखील असते. These animals are unisexual. हे कसे असतात? एक लिंगी असतात, युनिसेक्शुअल असतात. एक्झाम्पल क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मॅलिपेडस, सेंटिपेड, कॉकरोच, बटरफ्लाय, हनी, बीज हे त्याची एक्झाम्पल आहेत. हे पहा कॉकरोच वगैरे आपल्या खेकडा सगळे आपण आज घेऊन आलो तुमच्यासाठी. आता याच्यामध्ये पहा मित्रांनो काय ह्या प्राण्यांची आता
हा संधिपाद प्राणी संघ म्हटलं जातं, लक्षात ठेवा. हा संधिपाद प्राणी संघ. आता या संधिपाद प्राणी संघामध्ये काय घडून येतं मित्रांनो, तर या काय वैशिष्ट्य काय आहे? या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगी असतात. हा म्हणजे आपण या ठिकाणी पहा मित्रांनो, हिला छोटे छोटे भाग जोडून उपांगी तयार केलेली असतात, म्हणून यांना आपण संधिपाद प्राणी असे म्हणतो. पृथ्वीवरती या संघातील प्राण्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपाद प्राणी संघ हा या प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षामध्ये सर्व प्रकारे यशस्वी झाणारा असा हा प्राणी संघ आहे. याची संख्या सर्वात जास्त आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. याची संख्या सर्वात जास्त आहे. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आपल्याला आढळून येतात. समुद्राच्या खाली देखील आढळून येतील, अगदी उंच पर्वत शिखरावर देखील आपल्याला हे आढळून येतात. ओके, तर मित्रांनो या पद्धतीने हे जे काही प्राणी असतात, ह्या प्राण्यांचं शरीर हे त्रिस्तरीय असतं. यांच्यामध्ये सत्य देहगुहायुक्त असते आणि याशिवाय द्विपार्श्व सममित असून हे खंडीभूत आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे सेगमेंटेड त्यांची बॉडी आहे. यांच्या शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असते, त्याला एक्झोस्केलेटन असं देखील म्हटले जाते. हे प्राणी एकलिंगी असतात. जे काही आपण या फायलम आर्थ्रोपोडामध्ये म्हणजेच हे संधिपाद प्राणी संघ यामध्ये हे एकलिंगी असतात. उदाहरणार्थ खेकडा असेल, कोळी असेल, विंचू असेल, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी ही या फायलम मधील असणाऱ्या प्राण्याची उदाहरणे आहेत. आता पुढचा जो आहे तो तुम्हाला इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला आवडणारा त्यातला एक प्राणी आहे ऑक्टोपस. हा येतो फायलम मॉल्युस्का, मृदुकाय प्राणी संघ. आधी त्याची माहिती घेऊया आपण. आता फायलम मॉल्युस्का, बॉडी ऑफ दिस अॅनिमल इज सॉफ्ट अँड स्लिमी, एकदम सॉफ्ट आणि अशी घसरट किंवा त्याला आपण बुळबुळीत असं म्हणतो. हेच दे आर द रेफर्ड ॲज मॉल्युस्का, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मॉल्युस्का म्हणतो. मऊ आणि अशी चकचकीत बुळबुळीत अशा ठिकाणी त्याची मृदुकाय असते, म्हणून त्याला आपण मॉल्युस्का असं म्हणतो. त्याला मॉल्युस्क असं देखील म्हणतो. दीज आर द सेकंड लार्जेस्ट फायलम इन अॅनिमल किंगडम. हा 2 नंबरचा फायलम आहे, सगळ्यात जास्त याची संख्या असणारी प्राण्यांची. हा 2 नंबरला आहे. पहिला कोणता आहे याच्या अगोदर पाहिलेला आठवतं? हा, तर तो या ठिकाणी ॲनेलिडा हा पहिला सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर मॉल्युस्का. This is the second largest phylum in the animal kingdom. These animals are the aquatic or terrestrial. Most of these aquatic molluscs are marine, but few are the freshwater dwellers too. Body of these animal is the triblastic, ecolomate and non-segmented and soft. Except animal like snail, their body show a bilateral symmetry. Their body is divided into 3 divisions like head, foot, and visceral mass. Visceral mass is converted in with mantle. These mantle secrete a hard calcareous cell. These cell may be external or internal or even absent in the case. These animals are unisexual. Example: बायवॉल, स्नेल, ऑक्टोपस एक्सेट्रा ही त्याची काय एक्झाम्पल आहेत मित्रांनो. म्हणजे हे जो काय फायलम मॉल्युस्का आहे ह्याची वैशिष्ट्ये आणि हे सगळे प्राणी जिवंत पाहूया आपण. हा आपल्याला या ठिकाणी फायलम मॉल्युस्का अर्थात मृदुकाय प्राणी संघ. आता या मृदुकाय प्राणी संघामधील जे काही प्राणी असतील ह्या सर्व प्राण्यांचं शरीर हे अतिशय मऊ बुळबुळीत असते, म्हणून यांना आपण मृदुकाय प्राणी असे म्हणतो. आता हा प्राणी संघ हा सगळ्यात 2 नंबरचा मोठा, दुसरा सर्वात मोठा असा हा प्राणी संघ आहे. हे प्राणी जलचर किंवा भूचर देखील असू शकतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यामध्ये देखील आपल्याला हे प्राणी आढळून येतील. हे स्नेल तुम्ही अशी गोगल गाय असे तुम्ही पाहिलेले असेल मित्रांनो. त्यांचं शरीर बघा किती असं मऊ वगैरे असतं, आपल्याला
तुम्हाला दिसून येईल. ओके, तर या प्राण्यांचं शरीर हे त्रिस्तरीय असते, देह गोवायुक्त असते, खंडित असते आणि मृदुकाय देखील असते. गोगलगाय सारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर हे द्विपार्श्व सममिती दाखवते. हा पद्धत मग फक्त गोगलगाय हे तेवढ्या आपल्याला द्विपार्श्व सममिती दाखवते. यांचे जे काही शरीर आहे, शरीर, डोके आणि पाय आणि अंतरांग सहंती म्हणजे विसरल मास, अशा 3 भागामध्ये हे आपल्याला यांचं विभागलेलं आपल्याला दिसून येते. अंतरांग सहंती प्रवार, अंतरांग सहंती प्रवार या पटली संरचनेने आच्छादलेले असते आणि हे प्रवार म्हणजे वरचा जो काय त्याचा भाग आहे, हा तो भाग हा कठीण भाग असतो आणि कॅल्शियम कार्बोनेट युक्त हे संरक्षण कवच या ठिकाणी तयार झालेलं असते आणि हे स्रवत असते. हे कवच शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते, तर काही मध्ये ते नसते. तर अशा प्रकारे हे जे काही प्राणी असतात हे सर्वसामान्य ह्या मृदुकाय प्राणी संघातील जे काही प्राणी असतात हे एकलिंगी असतात. उदाहरणार्थ कालव असेल, विपुट असेल, सिबला असेल, गोगलगाय आणि ऑक्टोपस ही याची आपण जनरली उदाहरणे आपण त्याची सांगू शकतो. ओके, तर यानंतरचा जो काय फायलम आहे तो फायलम आपण पाहूया. फायलम इकॉर्डेमेटा, इकॉर्नोडेर्माटा, इकॉर्नोडोर्माटा आपण पाहूया. ओके, इकॉर्नोडेटा म्हणा किंवा इकॉर्डेमेटा म्हणा, काही म्हणा तुम्ही, फक्त त्याची स्पेलिंग तुम्हाला व्यवस्थित लिहिता आली पाहिजे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या पद्धतीमध्ये किंवा या फायलम मधील जे काही प्राणी असतात हे देखील आपण जनरली तुम्हाला कुठे आढळून येतील, तर हे तुम्हाला समुद्रामध्येच. कॅल्शियस स्पाइन्स आर द प्रेझेंट ऑन द बॉडी, ह्याच्यावरती असा एक कठीण असा एक भाग, असा काटेरी भाग आणि ज्या शरीरावरती तुम्हाला आढळून येतो. हेच दे आर कॉल्ड ॲज द इकॉर्डम, इकॉर्नोडोम असं त्याला डम्स असं म्हटलं जातं. दीज अॅनिमल आर द फाउंड ओनली इन ओशन, हे तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला समुद्रामध्येच आढळून येतील. देअर बॉडी इज द ट्रायप्लोब्लास्टिक इकोलोमेट and it is the radially symmetrical in adult stage. However, they show bilateral symmetrical in a larval stage. They perform locomotion with the help of 2 feet. 2 feet are also useful for the capturing the prey. Some animals are sedentary. They have a skeleton made of calcareous spines and a ocellus, that is plates. These animals have a good ability of regeneration. These animals are most unisexual. Example: starfish, sea urchin, brittle star, sea cucumber, etc. That is the example of the phylum Echodermata. आता यामध्ये आपण पाहत असताना हे जे काही प्राणी असतात, आता ह्यांचे तर हे नवीन हा जो काय प्राणी संघ आहे हे तुम्हाला यांचे शरीर सर्वसामान्यपणे असे काटेरी तुम्हाला दिसून येते आणि जनरली हे जे काय प्राणी आहेत हे कंटकचर्मी प्राणी संघ असं म्हणतो. म्हणजे त्यांच्या शरीरावरती आपल्याला काटे असल्याचा भास नक्कीच होणार आहे, म्हणून त्याला आपण कंटकचर्मी प्राणी संघ असे म्हणतो. आता ह्या प्राण्याच्या त्वचेवरती कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून त्यांना आपण कंटकचर्मी असे म्हणतो. आता हे जे काही सर्व प्राणी असतात हे सिंपली आता आपल्याला कुठे सापडणार, समुद्रात सापडणार. ह्याचे हे शरीर हे त्रिस्तरीय आणि देह गोवायुक्त असते आणि प्रौढ अवस्थामध्ये हे पंच आर्य समित होते. म्हणजे लहानपणी हे काय असतात, 3 स्तरीय असतात आणि प्रौढ झाल्यानंतर हे 5 स्तरीय होत असतात. म्हणून यांच्या आळी अवस्थेमध्ये हे द्विपार्श्व सममिती असतात. म्हणजे हे जन्मल्यानंतर काय असतं या ठिकाणी द्विपार्श्व परत त्रिस्तरीय असतात ना, त्याचे म्हणजे 3 भाग होतात. म्हणजे साधारणतः या ठिकाणी द्विपार्श्व सममित असते आणि नंतर ऍडल्ट झाल्यानंतर प्रौढावस्थेमध्ये गेल्यानंतर पंच आर्य सममिती ही दर्शवत असते. हे प्राणी नलिकापाद म्हणजे ट्यूब फीट याच्या साहाय्यानं प्रचलन करत असतात. नलिकापादाच्या साहाय्यानं त्याचा आणखी ते उपयोग करतात. अन्न पकडण्यासाठी ते देखील त्याचा वापर करतात. तर काही प्राणी हे स्थानबद्ध म्हणजे सेडेंटरी असतात, ते एका जागेवरून हालत नाहीत.
आता ह्यांचे कंकाल कॅल्शियम युक्त कंटकीचे असते किंवा अस्फटिकांचे असते, या घटकाने ते बनलेले असते. सामान्यतः जर आपण पाहायचं म्हटलं तर या प्राण्यामध्ये पुनरुत्पादन आणि म्हणजे पुनर्निर्मितीची ही क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. वगैरे कसला प्राणीची काटे बघायच्या आसपास किती काटे आहेत. हे कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, त्याला स्पाइन असं म्हटलं जातं. तारा मासा असेल म्हणजे स्टारफिश असेल, सी अर्चिन असेल, ब्रिटल स्टार, सी ककंबर, ही याची जनरली सर्वसामान्यपणे याची उदाहरणे आहेत. ओके, तर आता आपण या ठिकाणचा जो काही फायलम आहे हा इकॉर्डेटा आपल्या या ठिकाणी झाला. आता हा जो हेमिकोर्डाटा, हा हेमिकोर्डाटा हा जो काय फायलम आहे एवढा फायलम पाहू आणि कॉर्डाटा हा आपण उद्या पाहूया. आता हेमिकोर्डाटा फायलम्स मध्ये काय आहे म्हणजे साधारणतः हेमिकोर्डाटाला आपण आपल्याला जर मराठीमध्ये जर पाहायचं झालं तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, हेमिकोर्डाटाला अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. हेमिकोर्डाटा आणि कोर्डाटा हे आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं त्याच्या क्लासिफिकेशन करायला असताना. Body of these animals is divided into 3 parts as proboscis, collar and trunk. Notochord is the present in a proboscis region only, hence they are called as the hemichordate. म्हणजे जनरली जर आपण तुम्ही हे बॉडी जर त्याची पाहिली तर ही बॉडी तुम्हाला 3 भागामध्ये विभागली दिसून घेतली जाते. तुम्हाला 1, 2 हा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि हा खालचा शेपटाचा तिसरा भाग. आता हा जो काही वरचा भाग आहे, हा जो वरचा भाग आहे त्याला शुंड, ह्याला गळपट्टी, म्हणजे हे बॅलॅनोग्लॉससचं उदाहरण आहे. ह्याला या ठिकाणी प्रकांड असं म्हटलं जातं. तर हे जे काय अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी आहे या प्राण्यांचे शरीर हे 3 भागामध्ये विभागले गेलेले असते आणि ती शुंड म्हणजे प्रोबॅसिस, गळपट्टी म्हणजे कॉलर आणि प्रकांड म्हणजे ट्रंक, हा जो काही भाग आहे हा या ठिकाणचा ट्रंक असं म्हटलं जातं. आता फक्त शुंडकामध्येच पृष्ठरज्जू असतो. आता या ठिकाणी फक्त एवढ्या भागातच काय असतो, याला पृष्ठरज्जू असतो, म्हणून याला अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असे म्हटले जाते. या प्राण्यांना सर्वसाधारणमध्ये अकॉर्नोक्रोमी देखील म्हटलं जातं. आणि हे आपल्याला जनरली कुठे सापडतात तर हे these animal also called as acornova and these are the marine animal live in the burrow in the sand and they have the 1 to many pharyngeal gill slits. म्हणजे काय मित्रांनो, हे आपल्या सामान्यतः हे काय सागरवासी म्हणजे समुद्रात राहणारे असतात, ते वाळूमध्ये बिळे करून राहतात. श्वसनासाठी ह्यांना 1 ते अनेक कल्ला विदारके असतात. हे एकलिंगी असतात आणि ते किंवा उभयलिंगी देखील असू शकतात. बॅलॅनोग्लॉसस, हे बॅलॅनोग्लॉसस आहे, हे त्याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो. तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघातील हे जे काही म्हणजे हेमिकोर्डाटा फायलम, हेमिकोर्डाटा यातील ही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. ओके, तर ठीक आहे, आपण उद्या समपृष्ठरज्जू प्राणी संघ आपण उद्या हा घटक आपण अभ्यासूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे हा तुम्हाला 10वी साठी हा ऑफलाईन तुम्हाला मी टाकतो, म्हणजे साधारणतः त्याला आपण लाईव्ह म्हणून त्याला मी प्रीमियम टाकून देतो तुम्हाला. ओके, ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय कर्म.